2029 नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशात निवडणुका होणार नाहीत। ज्या प्रकारे विरोधी पक्ष मुक्त भारतच्या अंतर्गत भाजप पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रात एक काम करीत आहे, एका पक्षातील मंत्री दुसऱ्या पक्षात जात आहे, त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे, दमदाटी देण्यात येत असल्याची प्रतिक्रिया MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। काय हे 2029 या देशातला शेवटचा इलेक्शन असणार आहे। 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही। कारण ज्या प्रकारे ऑपोजिशन मुक्त, विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे ते पैशाच्या जोरावर, ते ताकदीच्या जोरावर, जशा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे सगळं ते त्याचाच एक भाग आहे। आणि लोकशाहीचा देश आहे आपण। 1947 पासून आपल्याला हेच माहित होतं की हा देश जे आहे ते लोकशाही देश आहे। पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षामध्ये या लोकशाहीला किती एक घातक हे प्रयत्न सुरू आहे। लोकशाही संपवून हुकुमशाही, दादागिरी, पैशाच्या जोरावर हे लोकशाही कशा संपत चाललेली आहे आपण सगळे लोक बघत आहे। आम्ही याची निंदा करतो। पण जे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे त्यांच्यावर कशा प्रकारे प्रेशर आणण्यात येत आहे तेही आपल्याला माहित आहे की तुम्ही आमच्या सोबत नाही आलं तर तुमच्यावर कशा प्रकारे केसेस करण्यात येईल, कशा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येईल। हे सगळं दमदाटी करून हे जे चाललेलं आहे हे देशासाठी चांगलं नाही आहे। 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये